सांगणार आहे आणि गोष्टीचं नाव आहे दी ऑनेस्ट वूडकटर. आता ऑनेस्ट म्हणजे काय? ऑनेस्ट प्रामाणिक. ऑनेस्ट म्हणजे काय? प्रामाणिक. वूड म्हणजे काय रे? वूड लाकूड. आणि कट म्हणजे बरोबर आहे. मग वूडकटर म्हणजे काय? जो लाकूडाची तोडणी करतो किंवा कापतो त्याला काय बोलतात? वूडकटर म्हणजेच लाकूड तोड्या. मग गोष्टीचं नाव काय आहे? दी ऑनेस्ट वूडकटर म्हणजेच प्रामाणिक लाकूड तोड्या. आलं लक्षात? तर लक्ष द्या. लक्ष आहे तुमचं? कोणीही मस्ती करायची नाही. लक्ष द्या. हाताची घडी. हां, तर बघा, करीम वॉज अ पुअर मॅन. आता करीम हा या गोष्टीतला मुख्य पात्र आहे. आणि जो करीम आहे तो कसा आहे? पुअर आहे. पुअर म्हणजे कसं रे? गरीब. वेस्टसाठी जोरात टाळ्या वाजवा. हां, करीम जो आहे तो पुअर आहे म्हणजे तो गरीब होता. पुढं काय झालं बघा. ही अर्न इज लिव्हिंग बाय कटिंग वूड अँड सेलिंग इट. ही हॅड अ बिग फॅमिली टू सपोर्ट. तर तो आपला उदरनिर्वाह कसा करायचा? लाकडं तोडायचा आणि ती जाऊन तो सेल करायचा. सेल म्हणजे बरोबर लाकडं तोडायचा जंगलात जाऊन आणि तो ती लाकडं विकायचा. अशा पद्धतीनं तो आपल्या फॅमिलीला म्हणजे कुटुंबाला काय होता? सपोर्ट होता. समजला? आधारस्तंभ होता. पुढं काय झालं बघा. वन डे एके दिवशी वेन करीम वेंट इन टू द फॉरेस्ट टू कट वूड. एके दिवशी काय झालं? करीम जंगलात लाकडं तोडण्यासाठी गेल्यानंतर ही स्लिप्ड ऑफ हिज ॲक्स वेंट डाऊन इन टू अ नियर बाय पॉन्ड. तर काय झालं? तो लाकडं तोडायला गेला होता पण त्याची जी ॲक्स होती, ॲक्स म्हणजे काय? कुऱ्हाड. ती काय झाली? स्लिप झाली. स्लिप म्हणजे काय झाली? घसरली. ती कुऱ्हाड घसरली आणि ती नियर बाय म्हणजे जवळच्या पॉन्ड म्हणजे तल्यात जाऊन ती पडली. आता करीमची कुऱ्हाड तल्यात पडल्यानंतर करीमनं काय केलं बघा. ही टाईड हिज बेस्ट बट ही कुड नॉट गेट बॅक हिज ॲक्स. ही स्टार्टेड विपिंग. आणि मग ती कुऱ्हाड काढण्यासाठी त्यानं खूप प्रयत्न केले, खूप आटापिटा केला, पण त्याला काय कुऱ्हाड काढता आली नाही. आणि म्हणून त्यानं विपिंग म्हणजे काय रे? विप म्हणजे काय? रडणे. क्रायचा समानार्थी शब्द. समजला? तर त्याला कुऱ्हाड काढता आली नाही आणि म्हणून तो काय करायला लागला? रडायला लागल्यानंतर काय झालं बघा. सडनली करीम हर्ड अ व्हॉइस कॉलिंग. करीमला अचानक एक आवाज आला. अचानक कोणाचा तरी आवाज आला आणि करीम काय आवाज आला बघा. करीम व्हॉट इज युअर प्रॉब्लेम. कोणीतरी त्याला आवाज दिला. करीम व्हॉट इज युअर प्रॉब्लेम. प्रॉब्लेम म्हणजे काय? अडचण. बरोबर आहे. अडचण किंवा समस्या. तर करीमला कोणीतरी विचारलं, करीम तुझी अडचण काय आहे? तुझी समस्या काय आहे? आणि मग ही लिफ्टेड हिज हेड अँड सॉ फेरी इन फ्रंट ऑफ हिम. आणि ज्यावेळी त्यानं आवाजाच्या दिशेनं आपली डोकं फिरवलं किंवा त्यानं बघितलं आवाजाच्या दिशेनं, त्यावेळी त्याला इन फ्रंट ऑफ म्हणजे त्याच्यासमोर त्याला कोण दिसली? फेरी म्हणजे कोण? परी दिसली. परी. कोण दिसली? परी दिसली. लक्ष द्या. परी दिसल्यानंतर त्यानं काय केलं बघा. ही टोल्ड आय लॉस्ट माय ॲक्स इन द पॉन्ड. मग त्यानं सांगितलं की माझी ॲक्स आहे. ॲक्स म्हणजे काय? कुऱ्हाड. काय केली? हरवलेली आहे. लॉस म्हणजे हरवणे. माझी कुऱ्हाड हरवलेली आहे. कुठं? इन द पॉन्ड म्हणजे कुठं? तल्यात. कारण त्याची कुऱ्हाड कुठं पडली होती? तल्यात पडली होती. बरोबर आहे. आणि त्याच्यामुळे त्यानं त्या परीला सांगून टाकलं. द फेरी सेड डोंट वरी आय विल गेट यू युअर ॲक्स. आणि मग फेरी सेड परी म्हणाली घाबरू नकोस, काळजी करू नकोस,
आय विल गेट यू. मी तुला काय करीन, तुझी कुऱ्हाड जी आहे ती तुला मी परत मिळवून देईल. सेईंग दिस द फेरी डायव्ड इन टू द पॉन्ड. आणि मग एवढं बोलून तिनं काय केलं, तल्यामध्ये उडी मारली. द फेरी कम अप with a golden axe decorated with precious stones and asked Karim, is this the axe? Karim said no. आणि मग परी ज्यावेळी पाण्यातून बाहेर आली त्यावेळी परी ज्यावेळी पाण्यातून बाहेर आली त्यावेळी तिच्या हातात गोल्डनची ॲक्स होती. गोल्डन म्हणजे काय रे? गोल्डन म्हणजे सोना. गोल्डनची ॲक्स होती आणि त्याच्यावर स्टोन होते. स्टोन म्हणजे खडे होते. कसले? स्टोन. अँड आस्क्ड करीम इज दिस द ॲक्स? करीम सेड नो. आणि मग त्या कुऱ्हाडीवर खडे लावलेली सोन्याची कुऱ्हाड तो ज्यावेळी ती बाहेर घेऊन आली त्यावेळी करीमला विचारलं, ही तुझी आहे का? त्यावेळी करीम म्हणाला नो. नो म्हणजे काय? काय म्हणाला करीम? नाही. बघा किती करीम प्रामाणिक आहे. सोन्याची कुऱ्हाड घेऊन आली होती परी, तरीसुद्धा त्यांनी ही कुऱ्हाड माझी नाही असं सांगितलं. पुढं काय झालं बघा. द फेरी डिवाइड वन्स मोर. दिस टाईम द फेरी कम अप विथ अ सिल्वर ॲक्स. आणि मग ज्यावेळी परीनं पुन्हा दुसऱ्यांदा उडी मारून सिल्वरची कुऱ्हाड काढली. सिल्वर म्हणजे काय रे? चांदीची कुऱ्हाड बाहेर काढली त्यावेळी सुद्धा करीम म्हणाला नो दिस इज नॉट माईन. काय म्हणाला? नो म्हणजे नाही, ही माझी कुऱ्हाड नाही. द थर्ड टाईम द फेरी कम अप विथ करीम ॲक्स. मग ज्यावेळी तिसऱ्या वेळी परीनं पॉन्डमध्ये उडी घेतली त्यावेळी मात्र तिनं काय केलं, ती ज्यावेळी परत आली तल्यातून त्यावेळी मात्र तिच्या हातात कोणाची कुऱ्हाड होती? करीमची स्वतःची कुऱ्हाड होती. आणि मग काय झालं बघा. नाऊ करीम वॉज फिल्ड विथ जॉय. आणि स्वतःची कुऱ्हाड बघितल्यानंतर करीमला काय झाला? जॉय झाला. जॉय म्हणजे काय झाला? आनंद झाला. कारण ती आता त्याची स्वतःची कुऱ्हाड होती. द फेरी टू वॉज हॅपी ऑन करीम्स हॉनेस्टी. आता बघा, ज्यावेळी जसा करीमला आनंद झाला तसाच परीला सुद्धा आनंद झाला. का? काय बघून? त्याचा काय बघितलं तिनं? प्रामाणिकपणा दिसला. बघा, सोन्याची कुऱ्हाड काढली आणि करीमला विचारलं, ही तुझी कुऱ्हाड आहे का? करीम बोलला का हो? नाही. काय बोलला? ही कुऱ्हाड माझी नाही. चांदीची काढली तेव्हासुद्धा परीनं विचारलं, पण तेव्हासुद्धा करीम खरं बोलला की ही माझी कुऱ्हाड नाही. आणि ज्यावेळी तिनं त्याची स्वतःची लोखंडाची कुऱ्हाड आणली त्यावेळी मात्र करीमला आनंद झाला. कारण तो कसा होता? प्रामाणिक होता. सोन्याची चांदीच्या कुऱ्हाडी बघूनसुद्धा तो खोटं बोलला नाही. आणि म्हणून काय झालं पुढं बघा. शी गेव करीम ऑल द 3 ॲक्सेस अँड ब्लेसिंग. आणि म्हणून त्याचा प्रामाणिकपणा बघितल्यामुळं परीनं काय केल्या? तिन्हीच्या तिन्ही कुऱ्हाडी त्या करीमला देऊन टाकल्या आणि त्याला काय दिला? ब्लेस. ब्लेस म्हणजे काय? आशीर्वादसुद्धा दिला. आणि म्हणून कधी लक्षात ठेवा, प्रामाणिकपणे वागायचं, खोटं बोलायचं नाही. कारण तुम्ही जर प्रामाणिक वागलात तर त्या प्रामाणिक वागण्याचं तुम्हाला काय मिळतं रे? फळ मिळतं. जोरात टाळ्या वाजवा वेदसाठी. बरोबर शब्द बोला तो, की तुम्ही जर प्रामाणिक वागलात तर त्याचं चांगलं फळ तुम्हाला नक्कीच मिळतं. आलं लक्षात? त्यामुळे तुम्ही करीमसारखं वागाल ना? प्रामाणिक वागाल ना की चुकीचं वागाल? प्रामाणिक वागाल. ओके, गोष्ट आवडली? टाळ्या वाजवा.